भाग्यश्री आत्राम यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या वडिलांनी बाबा आत्राम यांनी सांगितलं की स्वतःचा वडील सोडून त्यांनी नवीन वडील शोधला आहे. हे किती दुर्दैवी आहे. मी आयुष्यात एका वडिलांनी लेकीला नदीत फेकून देईन अशी भाषा सुसंस्कृत महाराष्ट्रात कधीच ऐकलेली नाही. त्याच्यामुळे हे धक्कादायक स्टेटमेंट वडिलांचं होतं. म्हणून एक बहीण म्हणून आमची नैतिक जबाबदारी नाही आमच्या बहिणीसाठी जावं. एखादा वडील ही स्त्री भ्रूण हत्या जशी होते ना तशीच ही लेकीची हत्या होती. आणि हे हत्या करणारे वडील हे दुर्दैवी आहे. हे महाराष्ट्रामध्ये धक्कादायक आहे. एक वडील म्हणतात की लेकीला मी नदीमध्ये फेकून देईन. ही भाषा सुसंस्कृत महाराष्ट्रात एका वडिलांना शोभते? कुठल्या वडिलांना, कुठल्या नात्यात शोभते हो? हे खूप धक्कादायक होतं. आणि ती बिचारी, तिला किती धक्का बसला असेल ह्याचा विचार करा ना तुम्ही. त्याच्यामुळे अर्थातच आमच्या भगिनीला आधार देणं ही आमची नैतिक जबाबदारी होती आणि आहे आणि आयुष्यभर राहील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत संभाजीनगरमध्ये 12 भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याचं समोर आलेलं आहे. हे प्रश्न मला विचारू नका. या ट्रिपल इंजिनच्या खोक्या सरकारला विचारा. तंत्रज्ञानाचा वापर करताना अशा गोष्टी सारखंच यांच्या त्या योजनेमध्ये सारख्या चुका कशा निघतात हो? मग यांनी काय केलंय? यांनी डेटा जो कलेक्ट केला तो कसा केला? एवढं तंत्रज्ञान या जगामध्ये आहे, एवढं पण करता येत नाही. इथे ना महिलांना सुरक्षित ठेवू शकतायत, इथे हिट अँड रनच्या केसेस रोज होत आहेत. ड्रग्ज तर या राज्यात वाढलेलेच आहेत. म्हणजे कोणी आता आमच्याकडे तर कोयता गँग ती तर पुण्यात सगळीकडे फिरत असते. मग ह्या राज्यामध्ये सुरक्षितता राहिली आहे का नाही? नीटचे पेपर लीक होतात. मग ह्या चाललंय का अन्नाधुंदी कारभार चाललाय या देशामध्ये? कारण का ह्यांना घरं आणि पक्ष, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी म्हणजे आईस हे सोडून यांना वेळ कुठे दुसरं काय करायला किंवा मायबाप जनतेची सेवा करायला? म्हणूनच आदरणीय पवार साहेब म्हणतात की सरकार बदललं पाहिजे.